स्टार्ट. परिच्छेद. अर्जातील अभिकथन सिद्ध करण्यासाठी अर्जदार क्रमांक 1 हिने स्वतःला निशाणी क्रमांक 11 अन्वये तपासून सरतपासणीचे शपथपत्र सादर केले आहे. अर्जदाराने अर्जाच्या पृष्ठार्थ अनुक्रमे निशाणी क्रमांक 14 ते 18 अन्वये शेत मिळकत गट क्रमांक 415, 208, 213, 224, 209 चे 7/12 उतारे दाखल केले आहेत. शेवटी अर्जदाराने निशाणी 19 अन्वये पुरसीस दाखल करून अर्जदाराने तोंडी पुरावा बंद केला. सदर प्रकरण सामनेवाल्या विरुद्ध एकतर्फा चालल्याने त्याचा कोणताही पुरावा दाखल करण्यात आलेला नाही. अर्जदारातर्फे विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकला. त्यांनी त्यांच्या पक्षकारांच्या हिताच्या बाजूने युक्तिवाद केला. उपरोक्त सर्व मुद्दे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे ते चर्चेकरिता एकत्रित घेण्यात येत आहेत. सदरचे मुद्दे साबित करण्याकरिता अर्जदार क्रमांक 1 हिने स्वतःचे निशाणी 11 येथे सरतपासाचे शपथपत्र सादर केलेले आहे. परंतु सामनेवाला व त्याचे वकील हे सतत गैरहजर राहिले. सामनेवाल्याने सदर प्रकरणात त्याची कैफियत दाखल केली नाही किंवा अर्जदाराचा उलटतपास नोंदविण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे दिनांक 16/1/2019 रोजी त्याचे विरुद्ध सदर प्रकरण एकतर्फा चालवण्याचा आदेश पारित करण्यात आला. परिच्छेद. अर्जदाराने तिच्या निशाणी क्रमांक 11च्या सरतपासात सामनेवाल्याकडे त्याची एकत्र कुटुंबाची शिरसाने तालुका चांदवड येथे 10 ते 12 बिघे बागायत शेतजमीन असून त्यात ते मका, कांदा, गहू, सोयाबीन, हरभरे इत्यादी अशी नगदी पिके घेतात असे कथन केले आहे. त्याबाबतचे निशाणी क्रमांक 14 ते 18 अन्वये शेतमिळकत गट क्रमांक 415, 208, 213, 224, 209 चे 7/12 उतारे दाखल केले आहेत. सदर 7/12 उतार्यांचे अवलोकन केले असता गट क्रमांक 415च्या 7/12 उतार्यात सामनेवाल्याचाही नावाचा उल्लेख दिसून येतो. तसेच गट क्रमांक 208 चा उतारा हा फक्त सामनेवाल्याच्या नावावर असून त्यात 0.90 आर व पोटखराबा 0.13 आर एवढी शेतजमिनी त्याच्या नावावर असल्याचे दिसून येते. सदर शेतजमिनीत त्याने मका, कांदे इत्यादी असे पिके घेतलेली आहेत. तसेच गट क्रमांक 415 या शेतजमिनीत सामनेवाला व त्याचे कुटुंबाने बाजरी, टोमॅटो, कांदे, भुईमूग, तूर इत्यादी नगदी पिके घेतल्याचे दिसून येते. याशिवाय इतर गटांचे 7/12 उतारेसुद्धा सामनेवाल्याच्या कुटुंबाच्या नावावर असल्याचे दिसून येते. परिच्छेद. प्रथम बाब म्हणजे अर्जदार क्रमांक 1 ची पुराव्यातील कथने सामनेवाल्याकडून आव्हानित झालेली नाहीत. त्यामुळे अर्जदाराची कथने साबित झालेली आहेत असेच म्हणावे लागेल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वरील गटांचे 7/12 उतारे व सदर शेतजमिनीमध्ये घेतलेली नमूद नगदी पिके पाहता सामनेवाला व त्याचे कुटुंबाला त्यापासून निश्चितपणे चांगल्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे ही बाब निर्विवादपणे साबित होणे. तसेच गट क्रमांक 208 मधील 7/12 उतार्यातील शेतजमिनीचे 0.70 आर क्षेत्र हे बागायत दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे
सामनेवाल्यास सदर शेतजमिनीपासून निश्चितपणे चांगले उत्पन्न मिळत आहे ही बाब साबित होणे, यावरून सामनेवाल्यास स्वतंत्रपणे व एकत्र कुटुंबाच्या उत्पन्नापासून निश्चितच चांगले उत्पन्न मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सामनेवाला सदर प्रकरणात हजर झाला नाही, त्याने त्याची कैफियत व पुरावा दाखल केली नाही किंवा अर्जदार क्रमांक 1 चा उलट तपासही घेतलेला नाही. त्यामुळे अर्जदार क्रमांक 1 हीस काही उत्पन्नाचे साधन आहे ही बाब सिद्ध केली नाही किंवा त्यावर अर्जदाराव्यतिरिक्त इतर कोणाची जबाबदारी आहे ही बाब सुद्धा पुराव्यानिशी साबित केलेली नाही. यावरून सामनेवाल्यावर अर्जदाराव्यतिरिक्त इतर कोणाचीही जबाबदारी नाही ही बाब निर्विवादपणे साबित होते. यास्तव सामनेवाला हा अर्जदारांना स्वतंत्र पोटगी देऊ शकतो ही बाब सुद्धा या ठिकाणी साबित होते. परिच्छेद अर्जदाराच्या कथनानुसार सामनेवाल्याने तिला दिनांक 12/10/2018 रोजी शेवटचे तिच्या माहेरी काढून दिले आहे. यावरून अर्जदार क्रमांक 1 ही अर्जदार क्रमांक 2 व 3 सह दिनांक 12/10/2018 पासून तिचे माहेरी राहत आहे ही बाब साबित होते. सामनेवाला हा सदर प्रकरणात हजर झालेला नाही, सबब त्याने अर्जदारांना दिनांक 12/10/2018 ते आज पावेतो अन्नवस्त्रासाठी काही रक्कम अदा केली याबाबत कोणताही तोंडी अथवा लेखी पुरावा संचिकेवर आलेला नाही. त्यामुळे सामनेवाल्याने अर्जदारांच्या पालनपोषण करण्याकडे दुर्लक्ष केलेले असून त्यांना सांभाळण्यास नकार दिलेला आहे ही बाब साबित झालेली आहे. अर्जदाराचा सांभाळ करणे हे सामनेवाल्याचे कर्तव्य असून ती त्याची कायदेशीर, सामाजिक व नैतिक जबाबदारी देखील आहे. अर्जदाराने प्रस्तुत अर्जात तिचे स्वतःकरिता व अर्जदार क्रमांक 2 व 3 यांच्याकरिता एकत्रितपणे दरमहा रुपये 15,000च्या रकमेची मागणी केलेली आहे. अर्जदार क्रमांक 1 चा विना आव्हानित असलेला तोंडी पुरावा व अर्जदार क्रमांक 1 ने सदर संचिकेत दाखल केलेले वरील गटांचे 7/12 उतारे त्यात सामनेवाल्याने स्वतंत्रपणे व सामनेवाला आणि त्याच्या कुटुंबाने एकत्रितपणे घेतलेली नगदी पिके या सर्व बाबींचा विचार करता अर्जदार क्रमांक 1 हीस दरमहा रक्कम रुपये 3,000 व अर्जदार क्रमांक 2 व 3 यांना प्रत्येकी दरमहा रुपये 2,000 इतकी अन्नवस्त्राची रक्कम अर्ज दाखल तारखेपासून देणे न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत मी आलो आहे. सबब मी मुद्दे क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी व मुद्दा क्रमांक 3 चे उत्तर अंशतः होकारार्थी देत आहे. स्टॉप.